हॅलो एव्हरीवन, मी वैशालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज माझ्या यूट्यूब चॅनेलवरती ही पहिलीच रेसिपी आहे। आज गणेश जयंतीनिमित्त मी पहिलीच माझी रेसिपी अपलोड करत आहे, तळणीचे मोदक। तर सर्वांनी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तुमच्या भरपूर फ्रेंड सर्कलमध्ये ही रेसिपी शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। तर आपण रेसिपी बघूयात। रेसिपीमध्ये मी किती साहित्य घ्यायचे, काय प्रमाण घ्यायचे मी मेन्शन केलेलं आहे। 1 वाटी मी यामध्ये गव्हाचं पीठ घेतले आणि त्याबरोबरच मैदा 1 वाटी घेऊन चवीप्रमाणे मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून त्याचं एक डो बनवून घेतलाय। तर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला यामध्ये थोडंसं पीठ मळताना जर का तुपाचं किंवा तेलाचं मोहन घालायचं असेल तर थोडंसं तुम्ही 2-3 चमचे घालू शकता खुसखुशीत होण्यासाठी, पण नाही घातलं तरी चालेल, असेही छान होतात मोदक। तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चम्मच आपण हे टाकलेलं आहे, तूप टाकलेलं आहे। आता त्यामध्ये मी मिक्सरलाच 1 वाटी ओलं नारळ जे आहे ते पूर्णपणे मिक्सरलाच फिरवून घेतले। चिरून म्हणजे बारीक तुकडे करून घेतले आणि मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे, बारीक करून घेतले। तुम्ही खिसून घेतलं तरी चालेल, पण मिक्सरला पटकन होतं आणि छान पण लागतं, असं काही फरक नाही जाणवत त्यामध्ये। तुपावरती हे छान परतून घ्यायचंय आणि त्यामध्येच मी गूळ पण 1 वाटी चिरून घेतलेला आहे, तो त्यामध्ये टाकायचा आहे। गूळ टाकल्यानंतर पूर्णपणे ते मिक्स करून घ्यायचे। 1 वाटी मी चिरून घेतलेला गूळ यामध्ये टाकलेला आहे। गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे। एकजीव झाल्यानंतर बघा असं टेक्स्चर येतं, पूर्णपणे मिक्स होतं ते। त्यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची आहे। वेलची पूड मी इथे 1 चमचा किंवा म्हणजे मोठा चमचा आहे, 1.5 चमचा टाकली तरी चालेल आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची, बिलकुल लो किंवा हाय ठेवायची नाहीये। काही गुठळ्या असतील गुळाच्या तर त्या तुम्ही फोडून घ्यायच्यात आणि व्यवस्थित सारण मिक्स करायचे। त्याचं टेक्स्चर बघा कसं आलेलं आहे, पूर्ण मिक्स झालेलं आहे, खूप छान असा सुगंध सुटलेला आहे, टेक्स्चर खूप सुंदर आलेलं आहे। असंच आलं पाहिजे, कारण की त्यामध्ये जास्त काही असं ओलावा पण राहिलेला नाहीये, थोडंसं ड्राय पण झालेलं आहे व्यवस्थित। आता ते एका मी डिशमध्ये काढून घेणार आहे थंड होण्यासाठी। असं डिशमध्ये मस्तपैकी पसरवून घ्यायचंय आणि फॅन खाली ठेवू शकते 10 मिनिटं। थंड झाल्यानंतर आपल्याला मोदक घ्यायचेत करायला। आता मोदक घेण्यासाठी इथे मी एक मोठा गोळा घेतलेला आहे चपातीचा, कारण की मी बारीक बारीक पाऱ्या करत बसण्यापेक्षा एक मोठी अशी चपाती बनवून घेते आणि त्याला ग्लास किंवा वाटीनी छोट्या छोट्या अशा पाऱ्या पाडते आणि त्याचे पटकन असे 5-6 मोदक एका टायमिंगला होतात। तुम्ही पाऱ्याही पाडून घेऊ शकता, जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं। अशा ग्लासने मी पाऱ्या पाडून घेतलेल्या आहेत छोट्या। आणि असं केल्याने काय होतं, एकसारखे मोदक दिसतात आणि पटकन होतात। रेसिपी आवडल्यास सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। हे बघा असं छानपैकी त्याला आता पाकळ्या करून घ्यायच्यात। 1 ते 2 बोटं आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचे, आणि कारण की हाताला सारण चिटकतं कधी कधी त्यामुळे। आणि मस्तपैकी मोदक बघा कसं बनवून घ्यायचं, बघा कशा छान पाकळ्या आल्यात, मस्त मस्त कळ्या पडल्यात त्याला। असे सर्व मोदक आपल्याला करून घ्यायचे आहेत।
मी गॅस चालू केलेला आहे। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तापवण्यासाठी। मोदक फ्राय होतील असे एवढंच तेल टाका। व्यवस्थित गरम करून घ्यायचे, एकदम खूप जास्तही गरम नाही करायचे आणि मध्यम असं गरम झालं की त्याच्यामध्ये छोटंसं एक पिठाचा मी एक तुकडा टाकून बघितलं, तो फुलून वर आला की समजायचं आपलं व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे। तो डायरेक्टली असं टाकल्या जर जळला तर समजायचं खूपच गरम झालेले, तेव्हा गॅस बारीक करायचा आपल्याला। आता हा व्यवस्थित टेम्परेचर झालेला आहे। आता मोदक सोडून घ्या, व्यवस्थित तळून घ्यायचेत। छान फ्राय करून घ्यायचेत मोदक आणि जास्त लाल रंग नाही काढायचा, गव्हाळ कलर आला पाहिजे मोदकाचा। मस्त छान झालेले आहेत आता आपले, बघा गव्हाळ कलर मस्त मोदकाचा आला की छान दिसतो मोदक। आता आपले मोदक झालेत, आपण काढून घ्यायचेत। आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। थँक्यू।